आपका स्वागत है। क्या सोचा था नहीं आएंगे? आ गए भाई, वापस वही आपल्या ग्राउंडवर जाऊया आणि परत आपलं रेग्युलर 5 किलोमीटरचं रन करूया आणि मग घरी. पण त्याआधी जाऊया आपण थोडंसं साफसफाई आणि त्यानंतर रनिंग करूया. आता ॲक्च्युली टाईम चांगला आहे, पाऊस मस्तपैकी पडून गेला आहे. आता तर मला असं वाटतं की पाऊस पडणार नाही पडला तर थोडं क्लायमेटचा थंड आहे, धावायला मजा आहे आणि रेकॉर्डिंग करता येईल. नाही तर मग एकसारखा फोन बंद करायला लागतो मला धावताना, लक्ष नाही राहत. तर चला पहिले दाढी आणि नंतर मग रनिंग. ॲक्च्युली पाऊस पडायला लागला आहे, जोरात पाऊस पडतो आहे आणि मी आलो आहे इथे सलूनमध्ये. थोडं दाढी करायची, थोडं क्लीन शेव करतो आणि मग आपलं रेग्युलर रनिंग सुरू. तर त्याला आता दाढी करायला अजून थोडं टाईम जाईल मला, कारण का लोक गर्दी आहे आतमध्ये. तर हे झालं की मग बघू, तोपर्यंत कदाचित पाऊस कमी होईल आणि पाऊस कमी झाला की मग आपण परत रनिंगला जाऊ शकतो. कारण का भिजायला आवडत नाही कोणाला, मला सुद्धा इतकं आवडत नाही. पण रनिंग करायला लागल्यानंतर बॉडी गरम झाल्यानंतर मग असं वाटतं की अंगावर पाणी पडलं पाहिजे. आता सलूनमध्ये आलो आहे दाढी करायला. पाऊस तर गेला आता मध्ये भरपूर, आता थोडा वेळ झाला भरपूर पाऊस पडत होता. कमी झाला तर आता काय रनिंगला मजा येईल परत. पण नंतर मला माहिती आहे तो परत येणारच आहे, कारण का ॲक्च्युली काय आहे, मोबाईल हातात घेऊन रनिंग करायचा बोललं ना तर जाम प्रॉब्लेम होतो. कारण का मोबाईल सांभाळा आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. तर ॲक्च्युली त्यासाठीच काळजी वाटते, बाकी काय नाही. 7:30 झालेत आणि आता रनिंग करायचं बघतो आहे मी. रनिंग तर करेल पण रेकॉर्ड करता येईल की नाही मला माहिती नाही, कारण का मी तयारी तर केली आहे पूर्ण. बोललं धावायला जाऊया, थोडं पाऊस तर जोरात होता, नंतर सगळ्याच गोष्टी होत्या. तर आपण आता आपल्या भूमीवरती आलो आहे. तर बघूया किती रेकॉर्ड करता येते आणि धावून येऊया. जेवढं काय करता येईल तेवढं करू. तर आता काय दाढी शेव करून मस्तपैकी मी आता परत 10-15 वर्ष छोटा झालो. तर धावायला सुरुवात करूया. ॲज युज्युअल आज आपण परत 5 किलोमीटर धावायचा प्रयत्न करूया. तर पाऊस नाही आहे, बरं वाटतंय. पाऊस आला ना तर मग प्रॉब्लेम आहे. मच्छर गेला घशात धावताना.
आईला संध्याकाळची म्हणून त्यांना भीती वाटते धावायला. काय आईला ह्याच्यात पाणी काय अडकतं. मग जरा लेस निघाली शिवशी ती बांधतो. कुठे होतो मी? मच्छर आला तोंडात. मच्छर गेले ॲक्च्युली, त्यामुळे आहे ना ठसका लागतो. आता जर काय तुम्ही हा लोकेशन आता रात्री बघितलात ना तर थोडा भीतीवाला आहे. तर इथे आहे ना सगळीकडे जंगल आहे आणि अंधार. सगळीकडे जंगल आणि अंधार आहे. तर होतं काय, जंगल एरिया असल्यामुळे आहे ना एकतर साप भरपूर असतात. सापांची भीती, मी तर इथे इतक्यांदा साप बघितलेत म्हणजे पाया खालनं जातोय. एकदा तर अजगराचा छोटासा पायथन पायाखाली आलं होतं माझ्या. मी म्हणजे माझं रन करून झालं आणि या इथे समोर TMCने आहे ना इथे ते एक्सरसाइज करायसाठी, थोडं हँड एक्सरसाइज, बॉडी एक्सरसाइज करायसाठी आहे ना इक्विपमेंट लावलेत. तर ते इक्विपमेंट करायला मी गेलो तर बॉडी वेट करायसाठी तर बसलो होतो. आणि बसलो तर मी खालती लक्ष नव्हतं दिलं, मी डायरेक्ट जाऊन बसलो, थकलो होतो तर. आणि मग मला पायाखाली नरम काय लागतं आहे बघितलं तर पायथन. एकदा तर नागाचा बच्चा म्हणजे एकदम क्यूट होता, मस्त होता, छोटा पण काळा धम्मक, एकदम जसं काय ब्लॅक कोब्रा कसे असतात त्या प्रकारचे, पण छोटा पिल्लू होता. तर मी आपलं फक्त क्युरिओसिटीमध्ये त्याला बघायला गेलो. तर मी जसं त्याच्या पुढे जायचो ना तो असा फणा काढून उभा राहायचा, पण इतका क्यूट, असा 10चा आकडा मान गाड्यावरती. मजा वाटली बघायला. मी काय म्हणजे मी तर असं आहे इथे रेग्युलर बघतो, रोज असतं तिथे. दुसरे एक दिवस आड तर साप तर दिसतात. कारण का ही जागा पूर्ण कंप्लीट झाडं झुडपं आहेत सगळी. आणि आता कधी उन्हातनं बाहेर पडतात साप, कधी पावसातनं बाहेर पडतात. आता बिळामध्ये पाणी गेल्यानंतर साप काय बसून नाही राहत, तो बाहेर पडतो. उन्हातनं सुद्धा संध्याकाळच्या वेळी काही नाही काहीतरी खायला बाहेर पडतात. तर मी तर रेग्युलरली बघतो इथे, तर मला अशी त्याची काही भीती नाही वाटत. मी आपलं गपचूप साप आला की थांबतो, भाई तू जा पहिले, तुझी जागा आहे, तू. तर मी काय होतं, जाऊन दे त्याला, त्याची जागा आहे. कारण का त्याचा स्ट्रगल आपल्यापेक्षा जास्ती भारी आहे. खायला भेटेल की नाही माहिती नाही, शोधेल आणि मग त्याला काहीतरी खायला भेटेल आणि तेव्हा तो खायला आणि तेव्हा त्याचं पोट भरेल. तर मी तरी सोडून देतो, मी थांबत नाही. कारण की ते एकटा आधीच स्वतःच्या जीवाला घाबरलेले असतात. त्यांना भीती वाटते की आपण त्याला मारू आणि आपल्याला भीती वाटत असते की हा आपल्याला आता चावेल. तर मी आपला गपचूप थांबतो
आणि थांबलं ना शांत, गपचूप निघून जातात. सापांचा एवढा त्रास नाही. हां, तुम्ही जर काय घाबरलात, पॅनिक झालात ना, तर मग प्रॉब्लेम आहे. तर असं काय घाबरण्यासारखं एवढं नाही आहे. म्हणजे 2020च्या लॉकडाऊनमध्ये तर आमच्या बिल्डिंगच्या खाली आहे ना रोज संध्याकाळी एक बिबट्या येऊन बसायचा. पण कधी हे सगळं मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. मग एप्रिल मेची गोष्ट आहे. कारण काय कंप्लीट लॉकडाऊन होतं, लोकांना बाहेर जायला अलाउड नव्हतं. तर त्या टायमाला मग आमच्या सोसायटीमध्ये काय लोक नाही तर कुत्रे फिरायचे ना, तर कुत्र्यांना पकडायला तर आमच्या सोसायटीच्या टाकीवरती, जनरेटरच्या पंप हाऊसवरती गपचूप बसून राहायचं. मग आम्ही कंप्लेंट केली. फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं. फॉरेस्ट डिपार्टमेंटने सगळं परत आम्हाला सांगितलं की तुम्ही पहिले कंपाऊंडला पूर्ण नेट करून घ्या. आम्ही पूर्ण नेटिंग केली कंपाऊंड वॉलची, थोडी उंच वाढवली, प्रॉपर केली आणि मग तो काय मग बंद झाला. त्यानंतर नाही आला कधी. पण हां, वरती डोंगरावर आम्ही बघतो त्यांचे काही नाही काय प्रेझेन्सचे मार्क असतात. कधी शीट असतं तर कधी पायाचे ठसे, हे सगळे आम्हाला दिसतात. इतकंच नाही तर म्हणजे असे कुत्र्यांना मारून खाल्लेलं असं बघितलं आम्ही. पोट फक्त खाऊन जातात, हाडं बिडं खात नाही. मी परत विसरलो राऊंड किती मारायचे आणि किती मारलेत. आता काही जास्ती नाही मारत, 10-12 मारे बस झालं, जातो घरी. हे लाईट सांभाळा, स्वतः आपण दिसत नाही प्लस रनिंग. ठीक आहे, चला आता थोडे राऊंड मारतो आणि मग भेटूया तुम्हाला परत एकदा. चला तर मग आता 8 वाजले. चला तर मग आता आज माझे कमीत कमी 2.5-3 किलोमीटर झालेत. बेसिकली काय असतं की मी संडेला रनिंग करत नाही. संडेला माझा ऑफ असतो. ऑफ ॲज इन मी काय संडेला सुट्टी घेतो फॅमिलीबरोबर, कधी संध्याकाळी फिरायला किंवा काय बाहेर त्यांचा काय प्लॅन असेल तर मग तो संडेला आम्ही करून टाकतो. हां, संडेला कधी मी जातो मित्राबरोबर. मित्रांनी काय ठरवलं का चला आज आपण जाऊया काहीतरी लाँग रन करून येऊया, तर मग मी सॅटर्डेला धावत नाही, मग मी संडेला धावतो. आणि मग मी आज काय विचार केला, आता आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि काहीतरी इनपुट करतो आहे, काहीतरी नवीन प्रयत्न करतो आहे, तर इट्स ऑलवेज बेटर टू डू समथिंग रादर डुईंग नथिंग. तर मग आता काय 2.5-3 किलोमीटर ओके, आय एम हॅपी विथ इट. तर आता आणि काय रात्री अंधारामुळे काय आहे, मी रेकॉर्ड तर करू शकतच नाही आहे, कारण का सगळं ब्लॅकआउट होतं आहे, मध्येच लाईट येतात मध्येच नाही. तर एंटायरली डिपेंड माझं आहे संपलं, कंप्लीट डिपेंड आहे माझा रस्त्यावरच्या लाईटवरती. तर हा सगळा तुम्हाला सीन आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल, काय प्रॉब्लेम काय होतं एक्झॅक्टली रात्री धावण्यामध्ये. तर
म्हणून मग आता मी विचार केला की जाऊन द्या, आता काय केलं आहे ते भरपूर आहे, नाही तर उद्यापासून असं सुद्धा तर काय संध्याकाळी धावायचंच आहे, तेव्हा काय लाईटचा इश्यू नसेल. पण आजचं हे झालं तर चला बघूया आता किती चांगलं झालं आहे ते तुम्हीच ठरवणार आहे, मी काय ठरवणार नाही आहे. तर आजच्या दिवसाची रजा घेतो आणि जाऊया, उद्या भेटूया पुन्हा. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, चला.